शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांची आज पुन्हा उलट तपासणी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी कुणाची यावर आज पुन्हा निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे। दोन्ही गटाचे नेते सुनावणीला उपस्थित राहणार आहेत। विधान परिषद 12 आमदार नियुक्ती प्रकरणाची सुनावणी लांबणीवर गेली आहे। हायकोर्टाने जानेवारी महिन्यात सुनावणी घेण्याचं सांगितलं आहे। विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। महागाई, अतिवृष्टी आणि शेतकरी मुद्द्यांवरून विरोधक आजही आक्रमक होण्याची शक्यता आहे। नवाब मलिकांना महायुतीचा भाग करून घेण्यास देवेंद्र फडणवीसांनी विरोध दर्शवलाय। या संदर्भात फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलंय। देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा। त्या दरम्यान अजित पवार आजच्या कोणत्याही कार्यक्रमाला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे। देवेंद्र फडणवीसांचं सोयीप्रमाणे राजकारण सुरू आहे। फडणवीसांच्या पत्रामागे नेमकं काय षडयंत्र आहे ते त्यांनाच ठाऊक। मलिकांना महायुतीत न घेण्यासंदर्भात फडणवीसांच्या पत्रावर सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील विधान परिषदेच्या आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरेंची शिवसेना हायकोर्टात जाणार आहे। विप्लव बजोरिया, त्याचबरोबर मनीषा कायंदे, नीलम गोरे यांच्या कारवाईबाबत विधिमंडळात हालचाल होत नसल्यानं आज हायकोर्टात ठाकरेंची शिवसेना याचिका दाखल करणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने निवडणूक आयोगाला स्मरणपत्र लिहिलंय। धर्माच्या नावानं मतं मागायची का असा सवाल यात विचारण्यात आलाय। 16 नोव्हेंबरला लिहिलेल्या पत्रात आयोगानं प्रतिसाद न दिल्यानं स्मरणपत्र लिहिण्यात आलंय। साखरेच्या इथेनॉल वापरावर केंद्राकडून बंदी घालण्यात आली आहे। या संदर्भात घोषणा देखील केंद्र सरकारने केली आहे। इथेनॉलच्या उत्पादनावर घातलेली बंदी म्हणजे तुघलकी निर्णय आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर केली आहे। इथेनॉल निर्मितीवरील घातलेल्या बंदी तातडीनं मागे घ्यावी अशी मागणी राजू शेट्टी यांच्याकडून जोर धरली आहे। केंद्र सरकारने इथेनॉल प्रकल्पाला चालना दिल्यामुळे साखर उद्योगातून इथेनॉल प्रकल्पांमध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक झाली आहे। सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी साखर उद्योजकांनी केली आहे। राज्यपाल रमेश बैस आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत। नांदेडमध्ये मनोज जरांगे यांची आज सभा होणार आहे। एकाच दिवशी नांदेडमध्ये त्यांच्या 4 सभा होणार आहेत। 111 एकर मैदानावर ही सभा पार पडणार आहे। मनोज जरांगे पाटलांचं सकल मराठा समाजाच्या वतीनं ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। कंधारमध्येही जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी 1.5 क्विंटलचा खारीक आणि खोबऱ्याचा हार तयार करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष सुरू करण्यात आलाय। ऑक्टोबर महिन्यापासून 305 जणांना मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे। अकोल्यात महाराष्ट्र राज्य ओबीसी महासंघाच्या वतीनं सकल ओबीसींचा महामोर्चा काढण्यात आलाय। ओबीसींचं संविधानिक आरक्षण वाचवण्याच्या मागणीसाठी अकोला शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारो ओबीसी बांधवांनी महामोर्चा काढलाय। सांगली जिल्ह्यातील जतमध्ये ओबीसी समाजाकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मराठा समाजाला देण्यात आलेलं खोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करावं, खोटी प्रमाणपत्र तयार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचे पुत्र आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगेंनी सावरकरांबाबत अपमानास्पद वक्तव्य केलंय। यामुळे भाजप आक्रमक झाली आहे। प्रियांक खरगे यांच्या सावरकरांवरील वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे। भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीनं आज मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केलाय। त्यामुळे मध्य प्रदेशाचे नवे मुख्यमंत्री म्हणून तोमरांच्या नावाची चर्चा सध्या सुरू झाली आहे। मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील पराभवानंतर काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। दोन्ही राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठकीत चर्चा होणार आहे। तुळजाभवानीच्या मंदिरात पुन्हा एकदा वस्त्र संहिता लागू करण्याची मागणी जोर धरतेय। महाराष्ट्र राज्य मंदिर महासंघाचे संयोजक किशोर गंगणे यांनी याबाबत मागणी केली आहे। अमरावतीवरून अंजनगावकडे जात असताना धावत्या कारवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे। या गोळीबारात कारमधील तरुणी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांच्या विरोधातील मुंबई उच्च न्यायालयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं सुनावणी केली आहे. न्यायालयानं शोमा सेन यांच्या जामिनाच्या याचिकेवर सुनावणी 10 जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे. समृद्धी महामार्गावरील ट्रॅव्हल्स अपघातातील मृतकांचे कुटुंबीय बेमुदत साखळी उपोषणाला बसले. वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. 5 महिन्यानंतरही मृतांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये न मिळाल्यामुळे हा मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सेवा देणाऱ्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केलंय. जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. पुण्याच्या इंदापुरात शेतकऱ्यांनी दुधाच्या दराविरोधात आंदोलन केलंय. शेतकरी आंदोलकांकडून दुधाचे टँकर फोडण्यात आले. दुधाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चर्मकार समाजाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. शहादा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी प्राध्यापक नागरिकांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वार ते विद्यापीठातील विविध ठिकाणी बसमधून प्रवास करता येणार आहे. पुणे शहरात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सायबर पोलीस विभागात 55 कर्मचारी कार्यरत असून दररोज 15 ते 20 तक्रारींचे अर्ज येत आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पुणे पोलीस सायबर विभाग अडचणीत सापडला आहे. पुणे रेल्वे विभागाकडून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात रेल्वे प्रशासनाकडून 2,50,63,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघाच्या झुंजीचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय. या 2 वाघ समोरासमोर येत झुंज देताना दिसतात. धुळे महानगरपालिकेनं केलेल्या मालमत्ता कर वाढीच्या निर्णयाविरोधात अजित पवार गट आक्रमक झालाय. महापालिकेने केलेली करवाढ मागे घ्यावी अन्यथा महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी हिवाळी अधिवेशनात 40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विकास आराखडा एकूण 79 कोटी 96 लाखांचा असून त्यापैकी 10 कोटी 70 लाख निधी मंजूर झाला आहे. पेण तालुक्यातील हेटवणे गावी धरण झाल्यानंतर 6.5 हेक्टर क्षेत्रावरच्या सिंचनाला पाणी मिळणार होतं. मात्र ही योजना पूर्णत्वास आली नसल्यानं आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मराठी पाट्या नसल्यानं दुकानांवर 28 नोव्हेंबरपासून कारवाई करण्यात आली आहे. यावेळेस 5 डिसेंबरपर्यंत 20,923 दुकानांची तपासणी करण्यात आली. दरम्यान 100 अमराठी बोर्ड आढळल्यानं दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं 11 डिसेंबर हा दिवस पादचारी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. पादचारी दिनाच्या निमित्तानं महापालिकेकडून लक्ष्मी रस्त्यासह 100 चौकांमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. पुणे रेल्वे स्थानकातून नुकतीच पीएमपी बस सेवा प्रशासनानं सुरू केली आहे. यामुळे प्रवाशांना त्याचा फायदा होत असून रिक्षा चालकांकडून होणारी लूटमार थांबली आहे. मात्र लेन 2 मधून जाणाऱ्या बसच्या संख्येत प्रशासनानं वाढ करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. पश्चिम रेल्वेवर एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 115 कोटी 71 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय. एसी लोकलमध्ये विना तिकीट प्रवाशांची संख्या 67% वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 34,952 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. द्राक्षबागा, कांदा, भात आणि उसाला याचा सर्वाधिक फटका बसलाय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनानं 62 कोटी 54,90,000 रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. पुण्याच्या पवन मावळात भात कापणी संपत आली आहे. जनावरांसाठी वर्षभर खाद्यपदार्थ व्यवस्थित राहण्यासाठी शेतकऱ्यांनी भाताचे उडवे रचून ठेवण्यास सुरुवात केली आहे. हिंगोली जिल्ह्यातही आज पहाटेपासूनच धुक्याची चादर पसरली होती. धुक्यामुळे रब्बी पिकांवरती परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. चंद्रपूरमध्ये धुक्याची चादर पसरली आहे. ढगाळ वातावरण रिमझिम पावसामुळे धुकं पडलंय. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे. कोल्हापुरात गेल्या काही दिवसात हवामान खात्यामध्ये सातत्यानं बदल होतोय. अचानक थंडीचा जोर वाढल्यानं कोल्हापूरकरांना हुडहुडी भरली आहे. अनेक ठिकाणी शेकोटीचा आधार घेऊन नागरिकांनी थंडीपासून बचाव केला आहे.
जळगावमध्ये माहिती अधिकारी कार्यकर्त्यांना मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेर केक कापून मनपा प्रशासनाचा निषेध केलाय। व्यापारी संकुलातील अनधिकृत बेसमेंटवर कारवाईसाठी निवेदन देण्यात आलं होतं, मात्र 3 वर्ष उलटूनही कारवाई न केल्यानं निषेध व्यक्त करण्यात आला आहे। राज्यात वाहनांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं परिवहन विभागावर कामाचा भार वाढलाय। आरटीओ मधील 500% पदं रिक्त असल्यानं कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवरती कामाचा ताण वाढलाय, याचा फटका नागरिकांना बसलाय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं प्रथमच 7 डिसेंबरला कर वसुलीचा 100 कोटींचा उच्चांक गाठलाय। प्रशासकांचा मार्च अखेरीस 300 कोटींचा टप्पा गाठण्याचा मानस आहे। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 17,10,519 वाहन चालकांना दंडाची रक्कम भरण्याची नोटीस देण्यात आली आहे। ज्या वाहन चालकांनी ऑनलाईन दंड भरला नसेल त्यांनी 9 डिसेंबरला कोर्टात हजर व्हावं असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे। अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर मलकापूर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत। खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झाले असून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श पतसंस्थेतील 202 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी 3,436 पानांचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आले। यात तत्कालीन जिल्हा उपनिबंधक घोटाळ्यासाठी जबाबदार असल्याचं दोषारोपामध्ये म्हणण्यात आलंय। यंदा 5वीला आलेल्या विद्यार्थ्यांना 50 गुणांची आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना 60 गुणांची वार्षिक परीक्षा देऊन उत्तीर्ण होणं बंधनकारक असणार आहे। अनुत्तीर्ण झालेल्या मुलांची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामधील कमी विद्यार्थी असलेल्या मनपा शाळा बंद करण्यात येत आहेत। शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच 14 शाळा या बंद करण्यात आल्या होत्या, त्यामुळे महापालिकेच्या जवळपास 70% शाळांना कुलूप लावावं अशी माहिती आता समोर येते आहे। एप्रिल ते नोव्हेंबर या 8 महिन्यात माथेरानच्या मिनी ट्रेननं 3,34,042 प्रवाशांनी प्रवास केलाय। त्यामुळे मध्य रेल्वेच्या तिजोरीत 2,36,00,000 गल्ला जमा झालाय। नवीन वर्षात संभाजीनगरमध्ये डबल डेकर बस येणार आहे। संभाजीनगर शहराच्या पर्यटन वाढीसाठी मनपा प्रशासनानं हा पुढाकार घेतला आहे। एसटी महामंडळात नवीन अँड्रॉइड तिकीट मशीन वाहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे। प्रवाशांना फोन पे, QR कोड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यामधून आता पैसे देता येणार आहेत। नंदुरबारमध्ये 10 डिसेंबरला 44व्या खानदेश निरंकारी सत्संग समारोहाचं आयोजन करण्यात आलंय। निरंकारी भक्तांचा आध्यात्मिक मेळाव्याला देशभरातून भक्त उपस्थित राहणार अशी माहिती आयोजकांनी दिली आहे। पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झालाय। अग्निशमन दलाच्या मदतीमुळे आग विझवण्यामध्ये यश आलंय। नवी मुंबईमधील कोपरखैरणे येथील एका 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची घटना घडली आहे। पोलिसांनी गोवंडीमधून 23 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले। आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कल्याणमध्ये एका टोळीनं हातात कोयता घेऊन पान टपरी चालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एसटी महामंडळात वर्षभरात 40 एसटी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। यात 12 जणांचा मृत्यू झालाय तर 28 जण जखमी झाली आहेत। अपघातातील नुकसान भरपाईपोटी वर्षभरात सुमारे 2.5 कोटी रुपयांचं वितरण करावं लागतंय। कल्याण आणि डोंबिवली परिसरात दुचाकी चोरणाऱ्यांना कल्याण गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून 5 दुचाकींसह 1,25,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। राष्ट्रीय तपास संस्थेनं जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त केली आहे। ओडिशाच्या खोर्धा भुवनेश्वर इथल्या बौद्ध डिस्टिलरी लिमिटेडच्या कॉर्पोरेट कार्यालयावर ईडीनं छापा टाकला। भारतातील पहिला बुलेट ट्रेनचा व्हिडिओ केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी एक्सपोज केलाय। अहमदाबादमधल्या साबरमती इथला हा व्हिडिओ आहे। मिचॉंग चक्रीवादळामुळे चेन्नई शहरातील अनेक भागामध्ये पूरपरिस्थिती कायम आहे। शहरातील जेरुसलेम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे देखील पाण्याखाली गेले आहे। तमिळनाडूच्या मदुराईत वैगई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झालाय। त्यामुळे
सिथिथिपुरम पायरी धरण ओसंडून वाहत आहे. अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. राम भक्तांसाठी टीन शेड शहर बसवण्यात आलंय. गुगलने आतापर्यंत सर्वात मोठं एआय मॉडेल लॉन्च केलंय. जेमिनी नावाचं एआय मॉडेल हे लॉन्च झालंय. गाझापट्टीत हमाससोबत झालेल्या संघर्षात भारतीय वंशाच्या एका इस्रायली सैनिकाचा मृत्यू झालाय. या घटनेचा आयडीएफनं दुजोरा दिलाय. भारतीय अमेरिकन निक्की हेली यांच्यावर विवेक रामास्वामी यांनी जोरदार टीका केली आहे. निक्की हेली हे फॅसिस्ट आणि भ्रष्ट असल्याचा गंभीर आरोप रामास्वामींनी केला आहे. अमेरिकेचा युक्रेनला पाठिंबा देणं धोकादायक आहे असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या परदेशी गुप्तचर प्रमुखानं अमेरिकेला दिला. मध्य मेक्सिकोला रिश्टर स्केलवर 5.8 तीव्रतेचा भूकंप बसलाय. भूकंपानं मेक्सिको शहरातील इमारती हादरल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेनं दिली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी आणि वकील यांच्यातील कॉलच्या ऑडिओ लीकवरून कोर्टानं कठोर कारवाईच्या सूचना दिल्या. या कथित ऑडिओचा अहवाल सादर करण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहेत. गेल्या 9 वर्षात विमान प्रवाशांची संख्या दुपटीनं वाढू लागली आहे. 2014च्या तुलनेमध्ये यावर्षी विमान प्रवाशांची संख्या 14,05,000 कोटींवर गेल्याची माहिती समोर आली आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक अक्षता नीता अंबानी यांच्या स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर पुरस्कारानं यांना गौरवण्यात आले. त्यातही भारतातील सर्वोत्तम कॉर्पोरेट प्रमोटिंग स्पोर्ट्ससाठी CII स्पोर्ट्स बिझनेस हा पुरस्कार सुद्धा देण्यात आला आहे. देशातील डिजिटल इकॉनॉमीचा GDP योगदान 2026 पर्यंत 20% जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. डिजिटल अर्थव्यवस्था 2014 साली 4.5% होती, त्यात 11% वाढ झाली आहे. जिंदाल उद्योग समूहाची जिंदाल ड्रिलिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीला ONGC कडून 75 कोटी रुपयांचं काम मिळालंय. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक वाढ झाल्याचं दिसून येत आहे. भारतीय संघाचा गोलंदाज रवी बिश्नोई ICCच्या T20 क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरलाय. बिश्नोईने अफगाणिस्तानाच्या रशीद खानला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलंय. आम्ही उसळत्या चेंडूंच्या खेळपट्टीवर गोलंदाजांचा कसा सामना करावा याचा सराव करत आहोत. फलंदाजी करण्यासाठी आफ्रिकेतील खेळपट्ट्या या आव्हानात्मक आहेत असं भाकीत भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केलं आहे.